आपल्या फिल्टर टापानं आज मी डायरेक्ट उसाला आपल्या शेणच गाळून सोडणार आहे. स्लरी तर गाळली जाती, पण शेण असलं सुंदर ह्यानं गाळलं गेलं की नाही, डायरेक्ट शेणाचं पाणीच करून टाकलं. म्हणून तुम्हाला व्हिडिओत मी सांगून टाकलं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, हाच ऊस आहे आपला. प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओत बघत असता तर ऊस आपला टॉप चाललेला आहे. तर आज आपण की नाही डायरेक्ट शेण गाळून सोडणार आहे. दाणेदार खतं तर गाळली जाते ती, पण शेण बी आपल्या टपाडानं गाळलं जातं. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर ही नंबर देतो, ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्ही डायरेक्ट की नाही आपल्या शॉपवर येऊन घेऊन बी जाऊ शकता बरं का. आपल्या गावाचं नाव आहे संगम, आपला आहे जिल्हा सोलापूर आणि तालुका आहे माळशिरस. तर आज आपण डायरेक्ट शेण गाळणार आहे बरं का. लहरी तर ह्यानी गाळली जाती बरं का, पण तुम्हाला शेण बी गाळून दाखवा म्हणलं. दाणेदार खताचा जर विषय टॉपचा करून टाकला आहे ना, लगेच विरघळून खाली पडती ती. आणि दाणेदार खतात सगळ्यात महत्वाचं, कोणी तुम्हाला दगड वाळू काय खडी भरून दिली की नाही, सगळे ह्या टपाड्यात वर राहतंय. म्हणजे तुम्हाला कळतंय कोण बेसळयुक्त खत देतंय. त्यामुळे फिल्टर लय उपयोगाचा आपला. म्हणून तो असला खपला, त्याला अख्या महाराष्ट्रानं घेतला. डायरेक्ट त्याला 200 बॅलरवर ठेवला आणि त्याच्यात टाकलं 7 ते 8 किलो शेण. 10 किलो पर्यंत शेण टाकू शकता तुम्ही. पहिल्यांदा 5 किलो टाका आणि विरघळून थोडं सोडायचं. चौथा वर राहतो आणि शेणाचं आपोआप पाणी जी जीवनसत्व आहे आपल्याला जी पाहिजे आपल्या पिकाला, ते सगळं विरघळून खाली पडतंय. आणि ह्याच्यात तुम्ही थोडंसं सोडताना मुतारी ऍड करू शकता. एकच नंबर रिझल्ट, विषय टॉपचा होऊन जाणार बरं का. 100% सांगतो तुम्हाला मी. आता तुम्ही की नाही आपल्या टपानं स्लरी गाळा किंवा शेण गाळा किंवा दाणेदार खत विरघळून सोडा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करायला विसरायचं नाही. आणि आजचा व्हिडिओ आपला सगळ्या शेतकऱ्यांना शेअर करायला विसरायचं नाही.